मुलांनो, 1 मिनिट फक्त कॅमेरा ऑन कराल. चला, थोडस जोश मध्ये, हॅपीनेस मध्ये क्लास चालू करूया, मग लक्षात पण छान राहतं शिकलेलं. 1 मिनिट फक्त कॅमेरा ऑन करा सगळेजण. ज्ञानेश्वर दिसला मला. अजून बाकीचे? हा, अनुष्का, सुवर्णा, नविष्ठा, विवेक आणि अभिषेक. तुम्ही दोघं नाही दिसत आहे. बरं, ठीक आहे. चला, ठीक आहे. आता कॅमेरा ऑफ केला तरी चालेल मुलांना. यु नो व्हॉट, लास्ट टाइम काय झालं की माझा ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर पिरियड होता. तर मी काय शिकवलेलं ते मला पण लक्षात नव्हतं. आणि आपण चॅप्टरची एक्सरसाइज डिस्कस केली जेव्हा की आपला पूर्ण चॅप्टर शिकवूनच नव्हतं झालं. तर मग आता आपण काय काय राहिलंय मी ते तुमचं आज थोडंसं करून घेणार आहे. ठीक आहे, थांबा 1 मिनिट, मी तुमचं पुस्तक ओपन करते. मुलांना मला तुम्ही सांगा, तुमच्याकडे आता कोणाकडे हे आपलं कर्कटक राऊंडर वगैरे सगळं आहे, आता कोणाकोणाकडे आहे? ठीक आहे. ज्यांच्याकडे नसेल ना, ते तुम्ही मुलांना कोणाकडे मागून घ्या किंवा विकत घ्या. कारण ते आपला पुढचा जो बोलूया भिंगेवाला जो भिंगे आणि भिंगांचे उपयोग, लेन्सवाला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये ते लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, चला आता पुस्तक ओपन करते मी. तुम्ही सगळेजण कसे आहात रे? आम्ही चांगले आहात मॅम, तुम्ही कसे आहात? मी पण छान आहे. तुमची प्रॅक्टिकलची परीक्षा झाली सायन्सची? 8 तारखेला चालू होणार आहे. हा, काय? 8 तारखेला प्रॅक्टिकल चालू होणार आहे. अच्छा, 8 तारखेला चालू होणार आहे प्रॅक्टिकल. ओके. हा, लास्ट टाइम आपलं माहिती कुठपर्यंत झालेलं होतं? लास्ट टाइम आपलं झालेलं होतं फक्त ना, ग्लास स्लॅब मधून प्रकाश गेल्यावरती तो कसा रिफ्रॅक्ट होतो, अपवर्तन कसं होतं ते झालेलं होतं. त्याचा फॉर्म्युला आपण काढलेला होता. दॅट्स इट, एवढंच झालेलं होतं आपलं. आज आपण ना खूप महत्वाचे फिनॉमिना, आज मुलांना मी थोडंसं फास्ट शिकवणार आहे. कारण ना मला हा धडा पटकन कम्प्लीट करून ना तुमचं तो भिंगाणवाला थोडंसं करून घ्यायचं आहे. ऍटलिस्ट त्याच्या डायग्रामची प्रॅक्टिस तुमच्या बोर्ड एक्झामच्या आधी समोरच माझ्या कॅमेऱ्याच्या तुम्हाला ते करून घ्यायचंय. सो दॅट मला हा कॉन्फिडन्स असेल की तुम्हाला येतंय. गेल्या वर्षी जसं आपण केलेलं ना, आरशांसाठी केलेलं, तसंच ह्या वर्षी भिंगांसाठी करणार आहोत. ठीक आहे. सो आज मी तुम्हाला काय सांगणार आहे की जे आपण पाहतो ना आकाशामध्ये तारे, जे छान छान पैकी असे चमकतात, तर तुम्हाला माहितीये पण हे तारे काय खरं खरं चमकत नाहीत. हे ट्विंकलिंग ऑफ स्टार्स आपण जे म्हणतो इंग्लिशमध्ये ज्याला, ते काय खरं खरं तारे चमकत नाहीत. आपल्याला चमकताना दिसतात बिकॉज ऑफ दिस रिफ्रॅक्शन. त्याच्यानंतर ना, चला मला तुम्ही रिस्पॉन्स करा, मी विचारत जाते, तुम्ही हात वर करून वगैरे रिप्लाय द्या. तुमच्यापैकी कोणी कोणी हे ऑब्झर्व केले म्हणजे निरीक्षण केले तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, की सकाळच्या वेळी बघा सूर्य किती छान असं एकदम मस्तपैकी ऑरेंज ऑरेंज लाल लाल दिसतो, मोठा दिसतो आकाराने, एकदम फळासारखा. म्हणूनच नाही का असं आपली स्टोरी बनवलेली आहे. खरं तर असं नसेल झालं, नाहीच झालंय ऍक्च्युअल मध्ये, पण अशी स्टोरी बनवली की हनुमान गेला फळ समजून आणि त्याच्याकडे. तर सूर्य सकाळी असा एकदम छान मोठा दिसतो आणि दुपारच्या वेळी तो एकदम लहान दिसतो. म्हणजे सकाळच्या तुलनेत तो दुपारच्या वेळी लहान दिसतो. असं कोणी कोणी ऑब्झर्व केलंय, कोणी कोणी लक्ष दिलंय ह्या गोष्टीकडे, की अरे सूर्याचा आकार तर वेगळा होता, आधी सकाळी मोठा दिसत होता, आता छोटा कसा काय झाला? कोणी केलंय ह्या गोष्टीचं निरीक्षण? कोणी या गोष्टीचं निरीक्षण केलंय मुलांना? नाही कोणीच केलं? मी आता बोलली ना, आपण नंतर नक्की करा. अच्छा, तुम्हाला कोणाकोणाला माहितीये मुलांनो की
सूर्य उगवायच्या 2 मिनिटं आधीच आणि सूर्य मावळल्यावरती त्याच्यानंतर पण 2 मिनिटापर्यंत आपल्याला सूर्य दिसत राहतो. हे कोणाकोणाला माहितीये? नाही माहिती. विवेकला फक्त माहितीये. अनुष्काला माहितीये. ओके, नविष्ठाला पण माहितीये. ठीक आहे. तर हे सगळेचे सगळे जे घटना घडतात आहेत, म्हणजे इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणतो फिनॉमिना, दीज ऑल आर बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाच्या अपवर्तनामुळे घडतात. तर आता एक एक गोष्ट आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, ह्याचं कारण काय आहे, याच्या मागचं एक एक गोष्ट आपण समजून घेणार आहोत. अरे 2 वेळा उघडलं. माझा फळा दिसतोय व्हाईटवाला मुलांनो? आता समजा ही आता आपली पृथ्वी आहे. ठीक आहे, ही आपली पृथ्वी आहे आणि ना इथे ना वरती कुठेतरी मुलांनो नीट बघा, इथे कुठेतरी तो चारा चमकतोय. काही नीट बनला नाही. इथे कुठेतरी ना असा हा तारा चमकतोय. ठीक आहे, होतं काय मग आता? आता ह्या प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडनं हवी आहेत, जेणेकरून मी तुम्हाला लास्ट इयर शिकवलंय आणि तुम्ही ऑलरेडी स्मार्ट आहात. आय वॉन्ट युअर आन्सर्स नाव. हे बघा, हे आपलं समजा असं हे पृथ्वीचं वातावरण आहे. तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मुलांना की वस्तू जी असते, प्रत्येक वस्तूला काही ना काहीतरी घनता असते, बरोबर आहे, दाटपणा असतो, खास करून ज्यावेळी ती वस्तू स्थायी वगैरे असेल तर. जसं उदाहरण घेऊया, आता मला सांगा, लोखंडाचा एक बॉल घेतला मी आणि सेम टू सेम तेवढ्याच आकाराचा मी प्लास्टिकचा बॉल घेतला. कोणत्या बॉलची घनता जास्त आहे? डेन्सिटी. हुज डेन्सिटी इज मोर? लवकर लवकर मुलांना, आपल्याकडे वेळ नाही, पटकन अनम्यूट करून उत्तर द्यायचं, चुकलं तरी चालेल. बॉल. लोखंडाच्या बॉलची, बरोबर आहे. येस, ऍब्सोल्युटली. आणि आता बघा, आपण एकाच टाईपचं मटेरियल घेऊया. आता सपोज मी पाणी घेते आणि एका बाजूला माझ्याकडे बर्फ आहे, दुसऱ्या बाजूला माझ्याकडे पाणी आहे. नाही, पाणी नको, पाण्याच्या बाबतीत थोडंसं हे वेगळं उदाहरण आहे. काय घेऊया? हा, तेल. आता मस्त हे पण चालले, थंडी पण चाललेली आहे. सकाळी सकाळी तुम्ही शाळेला जायचंय, केसांना तेल लावायचंय, तेल बाहेर निघतं बॉटल मधनं? नाही. मग मला सांगा, थंडीमध्ये मग त्या तेलाची घनता वाढली की कमी झाली? है ना, घनता वाढली थंडीमध्ये, जास्त घट्ट झालं म्हणजे गरमीमध्ये मग घनता कमी होते, तेल वितळतं, बरोबर आहे. तसंच सेम टू सेम तसंच मुलांनो, आपल्या पृथ्वीच्या भोवती पण हा जो वातावरणाचा जो थर आहे, ऍटमॉस्फिअरचा जो लेअर आहे, ह्याची डेन्सिटी कमी जास्त होत राहते बिकॉज ऑफ चेंज इन टेम्परेचर. तापमानामध्ये बदल होत असल्यामुळे घनता कमी जास्त होत राहते. आणि आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की एका प्रकारच्या घनतेमधून दुसऱ्या प्रकारच्या घनतेमध्ये ज्यावेळी प्रकाश जातो त्यावेळी तो त्याचा रस्ता बदलतो, त्यालाच आपण काय म्हणतो? प्रकाशाचे अपवर्तन म्हणतो, ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन म्हणतो. लास्ट टाइम आपण बघितलेलं होतं की कसं हवेमधून काचेमध्ये जात असताना काय करतो प्रकाश? आपला रस्ता चेंज करतो, दिशा चेंज करतो, राईट, एका विरळ माध्यमातून दाट माध्यमामध्ये जात असताना. तर सेम वे आता इथे रात्रीच्या वेळी काय होतंय? रात्रीच्या वेळी थंडावा होतो हवेमध्ये, येस ऑर नो?
रात्री जास्त थंडी पडते दिवसाच्या तुलनेत. येस मॅम. येस, मग मग Yes. हवेची डेन्सिटी वाढणार की कमी होणार? येस. आणि डेन्सिटी वाढल्यामुळे येस येस ऍब्सोल्युटली. मग डेन्सिटी वाढल्यामुळे काय होतं मुलांना? आता ह्या इथे स्टार आहे, इथे स्टार आहे, बरोबर आहे. आणि इथे मधली जी जागा आहे ना ती पोकळ जागा आहे. पोकळ जागा म्हणजे काय आहे? तिथे निर्वात आहे. निर्वात म्हणजे तिथे व्हॅक्युम आहे, तिथे ना हवा आहे, ना पाणी आहे, ना स्थायू, काही काही नाही, एकदम खूप मोकळी जागा आहे. पण जसं मग त्या ताऱ्यामधून निघणारा हा जो प्रकाशाचा किरण आहे, हे बघा, असा प्रकाशाचा जो किरण आहे, हा जसं त्या आपल्या वातावरणाच्या थरावर आदळतो की मग निर्वात पोकळीच्या तुलनेमध्ये वातावरण दाट आहे, म्हणजे प्रकाश विरळ माध्यमातून दाट माध्यमात एंटर होतोय. मग आता मला सांगा, विरळ माध्यमातून दाट माध्यमामध्ये एंटर होताना प्रकाशाचा किरण अपवर्तन झाल्यावर स्तंभिकेच्या दिशेने वळतो की स्तंभिकेपासून लांब जातो? स्तंभिकेच्या दिशेने वळतो. येस, व्हेरी गुड. तर मग इथे समजा आता ह्याने इथे असं टच केलं ना, आणि समजा ही अशी आपली आता ही स्तंभिका आहे, ही स्तंभिका मी काढली, बरोबर आहे. आणि आता काय होणार आहे? हा प्रकाशाचा किरण असा सरळ निघून जाण्याच्या ऐवजी इथून असा स्तंभिकेच्या दिशेने थोडासा वळतो. दिसतंय? येस मॅम. दिसतंय? हा. आणि आता जसं तुम्हाला माहितीये मुलांनो, जसं जसं आपण पृथ्वीच्या दिशेने येतो तसं तसं वातावरण जास्त दाट होत जातं, आणि पृथ्वीपासून जसं जसं लांब जातो वातावरण विरळ विरळ होत जातं. हे माहितीये ना तुम्हाला? येस मॅम. येस मॅम. पृथ्वीच्या जवळ सगळ्यात दाट वातावरण असतं, जसं जसं लांब लांब जातो ते कमी कमी विरळ 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 होत जातं. मग आता अजून जो दाट लेअर आहे, म्हणजे आतापर्यंत प्रकाश जिथून तो ट्रॅव्हल करून आला, यात्रा करून आला, मग अजून समजा घनता वाढली की मग परत एकदा काय होणार आहे? परत एकदा मग आपण इथे स्तंभिका काढली ही अशी, तर काय होतो? तो परत एकदा तो स्तंभिकेच्या दिशेने वळणार, त्याचं अपवर्तन होऊन, हे बघा अगदी असं दिसतंय. मग इथे जो माणूस असेल उभा, तर इथे आता बघा, नीट बघा, हा जो इथे माणूस उभा आहे ज्याच्या डोळ्यामध्ये हा प्रकाशाचा किरण गेला, मग त्याला काय वाटतं? आता नीट बघा मुलांना, आता मी ऑरेंज कलर यूज करते. आता हा जो शेवटचा प्रकाशाचा किरण, हा बघा, हा वाला जो त्याच्या डोळ्यात गेलाय, एक मिनिट, हा वाला जो प्रकाशाचे किरण ह्याच्या डोळ्यात गेलाय ना, तर त्याला काय वाटतं? तो एकदम सरळ रेषेतून आलेला आहे, असा इथून आलेला आहे, आणि मग त्याला काय वाटतं की इथेच आहे तो तारा, हा तारा इथेच आहे असं वाटतं त्याला. दिसतोय? ऍक्च्युअल तारा इथे आहे, पण त्याला इथे दिसतोय. मग ही ऍक्च्युअल मध्ये वास्तविक स्थिती आहे. दिस इज द रिअल स्टार, आणि दिस इज व्हर्च्युअल. व्हर्च्युअल म्हणजे काय? ही आभासी जागा आहे जी त्याला वाटते. आता मी तुम्हाला ही एक्सप्लेन करण्यासाठी ह्या दोघांमध्ये एवढं अंतर दाखवलंय, पण ऍक्च्युअल मध्ये काय होतं ना, खरं की पृथ्वीपासून तो तारा खूप लांब आहे ना, तर मग तारेची खरी जागा आणि त्याची आभासी ही एकदम जवळ असतात, जवळ म्हणजे थोडीशी चिटकूनच जवळ असतात. मग ज्यावेळी खरा तारा दिसतोय, माध्यम विरळ आहे, प्रकाशाचं अपवर्तन एवढं काही झालं नाही, त्यावेळी ज्यावेळी खरा तारा दिसतोय तो एकदम स्पष्ट दिसेल. आणि ज्यावेळी आभासी पोझिशन दिसते, आभासी जागा दिसते ताऱ्याची, तर त्यावेळी थोडासा तो डीम दिसतो. कळते तुम्हाला? मग कधी तो ब्राईट दिसतोय, कधी डीम दिसतोय, कधी ब्राईट दिसतोय, कधी डीम दिसतोय. असं केल्यामुळे मग आपल्याला तारे काय होतात? ते लुकलुकताना जाणवतात. कळते मुलांना? येस मॅम. सर, दिस इज व्हॉट इज हॅपनिंग, आणि ह्याला आपण म्हणतो ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, ताऱ्यांचे लुकलुकणे. तर हे एक फिनॉमिना कळला.
पुढच्या फिनॉमिनाकडे जाऊ, पुढच्या घटनेकडे जाऊ मुलांना. ही आकृती मला वाटते तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. हीच मी सेम टू सेम आता जी तुम्हाला एक्सप्लेन केली. अरे थांबा. दिसतोय? हो मॅम. ताऱ्याचा जो प्रकाश आहे तो सरळ रेषेमध्ये येण्याच्या ऐवजी तो असा गोल गोल फिरत फिरत आलाय. दिसते तुम्हाला? हे तर मी 2 वेळा दाखवलं त्याचं अपवर्तन होताना, पण असं बऱ्याच वेळा होतं आणि असा गोल ट्रॅव्हल करत करत प्रकाश पोहोचतोय सरळ लाईनीमध्ये येण्याच्या ऐवजी. ठीक आहे, चला आता दुसरा फेनॉमेना आपण बघूयात. तर दुसऱ्या फेनॉमेनामध्ये काय होते मुलांनो, नीट बघा. दोन्ही गोष्टी तुम्हाला एकत्र समजावते. एक तर सूर्य मावळला तरी पण 2 मिनिटं कसा काय दिसतोय. चला आता ही आपली पृथ्वी घेऊयात. ठीक आहे, एक लाईन काढूयात. आता बघा, आपल्या माणसाची जी दृष्टी आहे ती लिमिटेड आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय, हे मी काय काढलं, ही रेषा मानूया आपण क्षितिजाची रेषा आहे. क्षितिजाची रेषा म्हणजे काय, आपण जर समजा इथे उभं राहिलो, आपण जर इथे उभं राहिलो तर आपल्याला जास्तीत जास्त सूर्य इथे असेल तर दिसेल, इथे खाली असेल तर नाही दिसणार, मावळला म्हणणार आपण तो. तर ही ती क्षितिजाची रेषा काढली आपण. ठीक आहे, तर आता नीट बघा मुलांना, ही गोष्टीवरती मी तुम्हाला आता जे एक्सप्लेन करते त्याच्यावर मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारायला, तर नीट लक्ष द्या. तर होतंय काय बघा, सकाळी संध्याकाळी दोन्ही पण गोष्टींचं मी तुम्हाला सांगते. समजा इथे सूर्य उगवायच्या आधी 2 मिनिटं सूर्याची इथे जागा आहे आणि मावळल्यानंतरची पण इथे जागा आहे. ठीक आहे, 2-2 मिनिटाच्या, इथे 2 मिनिटापूर्वी, इथे 2 मिनिटं झाल्यावर. तर सेम गोष्ट मगाशी जे ताऱ्यांचं लुकलुकणे होताना जे होती ना, सेम गोष्ट इथे पण होते. तर हे आता आपलं काय आहे, थांबा, वातावरणाचा थर पण ना मी सर्कल मध्येच काढते, म्हणजे मला काढायला पण सोपं जाईल आणि तुम्हाला समजायला पण चांगलं आहे. समजा हे आपलं वातावरणाचे थर आहेत असे. ग्रे कलर वातावरणाचा थर आहे हा मुलांना. अजून एक काढूयात. छान. तर आता काय होते, हे बघा, हे खूप वंडरफुल आहे बघा. आपलं ना निसर्ग किती स्मार्ट आहे ह्याच्यावरनं तुम्हाला कळेल. हा बघा, हा प्रकाशाचा किरण, 1 मिनिट, हा जो प्रकाशाचा किरण आहे, हे बघा इथे इकडे सरळ निघून जायच्या ऐवजी जसा हा इथे वातावरणामध्ये टच होतोय वातावरणाला, काय होईल मुलांनो मग आता तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. इथे आपण मग स्तंभिका काढणार. स्तंभिकेकडे झुकेल. येस, तर ही स्तंभिका आणि आता हा सरळ निघून जाण्याच्या ऐवजी हा थोडासा काय होणार, आता असा वाकडा होणार. बरोबर आहे. परत वातावरण थोडंसं दाट झालं की आता ही आपली स्तंभिका, की परत काय होणार, तो परत असा स्तंभिकेकडे वळणार. आणि इथे जो माणूस असेल, आता हा माणूस आधीचा मध्येच आला, मला मुजवते मी.
तर मग इथे जो माणूस असेल त्याच्या डोळ्यामध्ये हा प्रकाश जाणार. बरोबर आहे. आता हे एवढं नाही मोडत, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी दाखवलंय. थोडा थोडा बेंड होत होतो, असा गोलाकार येतो. मग आता मगाशी केलं तसंच. आता त्याला काय वाटणार, हा शेवटचा जो किरण त्याच्या डोळ्यात गेलाय त्याला काय वाटणार की प्रकाशाचा किरण कुठून आलाय, इथून आलाय. कळते, इथून आलाय असं त्याला वाटेल. थांबा एक मिनिट बोला. हे बघा, त्याला काय वाटतंय की प्रकाशाचा जो किरण आहे तो कुठून आलाय, इथून आलाय असा. म्हणजे अगदी जरा जसं की तो पेपरच्या बाहेर जायला लागला माझ्यासाठी. त्याला हा, मग त्याला काय दिसते, त्याला वाटतं सूर्य इथेच आहे जिथून प्रकाशाचा किरण आलाय. आणि असं एकच किरण उदाहरण दिले, पण अशी खूप सारी किरण आहेत ना प्रकाशाची. मग त्याला वाटतं की प्रकाशाची किरणे इथून आलेली आहेत. मग त्याच्यामुळे ऍक्च्युअल मध्ये सूर्य क्षितिजाच्या खाली आहे, पण त्याला तो वर दिसतोय. पण हे कधी वेळापर्यंत होते, फक्त 2 मिनिटच. अगदी सूर्य उगायचे 2 मिनिट, अगदी सूर्य इथेच असेल, इथे असेल सूर्य, तर त्याच्यामधला जो प्रकाश आहे तो असा निघून जातो. हा असा निघून चाललाय, तर तो काय अपवर्तित होऊन आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण इथे असताना, एकदम क्षितिजाच्या खाली असताना 2 मिनिटापर्यंत, तेव्हा मात्र आपल्याला सूर्य उगवलेला नाहीये, 2 मिनिटं आधीच सूर्य दिसतोय. सेम वे मावळलाय सूर्य तरी पण 2 मिनिटापर्यंत सूर्य दिसत राहतोय. तर किती वंडरफुल आहे ना बघा. नेचरला जसं की माहिती आहे की इथे माणसं राहतात आहेत, इथे ह्या पृथ्वीवरती माणसं राहतात आणि नेचर बरोबर मग बघा प्रकाश असा ट्रॅव्हल करून करून त्या माणसापर्यंत पोहोचतोय. इकडून पण असा माणसापर्यंत पोहोचतोय, गोल 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 ट्रॅव्हल करत करत. सो दिस इज हाऊ वी आर गेटिंग 4 मिनिट्स एक्स्ट्रा लाईट. 4 मिनिटं आपल्याला उजेड, प्रकाश एक्स्ट्रा टायमिंग साठी मिळतोय. मुलांनो, टाळ्या नाही वाजवायला वाटत तुम्हाला नेचर वरती? टाळ्या नाही वाजवायला वाटत की वाव किती छान गोष्ट आहे ही, हो की नाही? हो मॅम. हा, मग वाजवा, सगळ्या टाळी वाजवा. चला ऍक्टिव्ह व्हा जरा क्लासमध्ये. खूप थंड थंड वाटायला लागले मला, सगळे शांत थंड झाले तसं वाटतंय. थांबा. मी स्क्रीन शेअर स्टॉप केलं. हा, एक मिनिट. आता बरेच जण परत जॉईन झालेत. 1 मिनिट कॅमेरा ऑन करा सगळ्यांनी, लगेच ऑफ करा. एकच काही सेकंड ऑन करा आणि ऑफ करा. काही सेकंड कॅमेरा ऑन करू शकता. मगाशी ज्यांनी केलेलं तेच मुलं करतात. विवेक, अरे तुला मी मगाशी पण नाही बघितलं. मोक्षदा, सुवर्णा, भाग्यश्री, नविष्ठा, कॅमेरा ऑन करा. फक्त अनुष्कानेच केला. हा, मोक्षदा आता दिसली मला. येस, ओके, ग्रेट. भाग्यश्री पाटील, भाग्यश्री बेटा तू आधी पण होतीस का गेल्या वर्षी? गेल्या वर्षी नव्हतीस हो तू. मॅम, मी 10वीलाच सुरू केलंय. आता सुरू केलेलं आहे. बरं, ठीक आहे. ह्या 2 घटना कळल्या मुलांना. तारे का लुकलुकतात आणि हा, अजून एक गोष्ट ह्याच्यामध्येच. आता अजून एक गोष्ट काय सांगायची मुलांना, की सूर्य जो आहे तो सकाळी मोठा दिसतो आणि दुपारी लहान का दिसतो, आता ते पण सांगते. बघा, सेमच आहे याचं पण एक्सप्लेनेशन. सूर्याचा जो प्रकाश आहे की नाही, हा, तर ज्यावेळी इथे समजा सकाळच्या वेळी सूर्य इथे आहे, हा लालवाला, तर त्यावेळी ना प्रकाश जो आहे आपल्यापर्यंत येताना ना त्याला जास्त अंतर ट्रॅव्हल करावं लागतं. आपल्यापासून तो लांब आहे आणि त्याच्यामुळे त्याचा प्रकाश खूप अपवर्तित होत 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 येतो ना.
मग ऍक्च्युअल खरं जो सूर्य आहे ना त्याच्या आजूबाजूला ना त्याची प्रकाशाची आभा पण निर्माण होते प्रकाशाचं अपवर्तन झाल्यामुळे. मग ऍक्च्युअल सूर्य एवढाच आहे पण त्याच्या आजूबाजूला नाही का थोडंसं धुरकट चमकल्यासारखं पण दिसतं आपल्याला कधी कधी. तर मग ती प्रकाशाची आभा जी निर्माण होते ती प्रकाशाच्या अपवर्तनामुळे. त्याच्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी सूर्य असा एकदम मोठा मोठा दिसतोय. पण दुपारी काय होतं सूर्य एकदम डोक्यावर आलेला असतो ना आपल्यामधलं आणि त्याच्यामधलं अंतर कमी असतं. आणि दुपारच्या वेळी बघा तापमान पण जास्त आहे. तापमान जास्त असल्यामुळे हवेची घनता कमी होते आणि प्रकाशाचं अपवर्तन नाच्या बराबर होते किंवा होतच नाही. त्याच्यामुळे जी ऍक्च्युअल सूर्याची साईज आहे ती आपल्याला दुपारी दिसते आणि सकाळी आणि संध्याकाळी जी साईज दिसत असते सूर्याची थोडीशी मोठी ती त्याची खरी साईज नसते. इझी कळलं? समजलं का मुलांना? हा ठीक आहे. चला आता तुमचं हे वाला बघूया. तर हे बघा ही आकृती मी तुम्हाला एक्सप्लेन केली ऑलरेडी. ऍटमॉस्फेरिक लेयर्स, हे अपॅरंट पोझिशन म्हणजेच ही आभासी त्याची जागा. रिअल पोझिशन म्हणजे त्याची वास्तविक जागा. विवेक, आर यू अंडरस्टँडिंग? इंग्लिश मीडियम मधून कोण कोण आहे आता इथे क्लासमध्ये? विवेक आहे आणि अजून कोण आहे? हातवर करा. इंग्लिश मीडियम मधून कोण कोण आहे त्यांनी हातवर करा. अच्छा मुलांनो, पुस्तक जरी इंग्लिश असलं तरी बघा तुमचं मराठी पुस्तक समोर ओपन करून ठेवायचे. मॅम मराठी मी मीडियम. इंग्लिश मीडियमची आहे. अच्छा. आणि बाकी सगळं मी मराठीतून एक्सप्लेन करतेच आहे ऑलरेडी. ठीक आहे. तर मराठी मीडियम मधले मुलं जरी असलं तरी तुम्हाला चांगलं समजतच असेल. आता पुढची जी घटना आहे डिस्पर्शन ऑफ लाईट, व्हेरी इम्पॉर्टंट. चला आपल्याजवळ जेवढा वेळ राहिलाय त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे डिस्पर्शन काय असतं ते एक्सप्लेन करते. डिस्पर्शनला मराठीत काय म्हणतात कोण सांगेल? हे इथे लिहिले ना डिस्पर्शन. येस, प्रकाशाचे अपस्करण. आता हे का होतं माहितीये मुलांना? आता हे कसं होतंय, 7 रंग कसे बनतात हे तुम्हाला शाळेमध्ये पण सांगितलं असेल. कोण मला सांगेल की का होतंय? थांबा मी ह्याला स्टॉप शेअर करते आणि माझ्याशी आता तुम्ही डायरेक्टली बोला. मुलांना मला फक्त काही सेकंड द्या. मी पाण्याचा ग्लास आणते, खूप तहान लागले मला. तोपर्यंत चला विचार करू, मला आन्सर प्रिपेअर करून सांगा प्रकाशाचं अपस्करण का होतं? का होतं? सांगा. फिजिक्स मध्ये किंवा कुठल्या पण विषयामध्ये जोपर्यंत का होतंय ते ही कन्सेप्ट नाही समजली तो आणि त्याच्यामध्ये आपण त्या विषयामध्ये एक्सपर्ट नाही बनू शकत. विवेक, अच्छा बघूया मग खरंच मला लक्ष देऊन किती जण ऐकतात आहेत. मी नावं घेतलं, अनम्यूट करा. विवेक, Yes, ma'am. या टेल मी व्हाय दिस डिस्पर्शन इज हॅपनिंग. रॉंग असू देत आन्सर, हरकत नाही, पण ट्राय तर कर. मॅम अपस्करण म्हणजे काय? डिस्पर्शन ऑफ लाईट बेटा. हा सांग भाग्यश्री. मॅम ते पांढऱ्या लाईट मधून ते जे रंग असतात ते ग्लासच्या माध्यमातून प्रवास करतात आणि त्यामुळे ते वेगवेगळ्या दिशेने जातात आणि त्यामुळे डिस्पर्शन ऑफ लाईट होतं. येस, व्हेरी गुड, ऍब्सोल्युटली करेक्ट. आता माझा हा प्रश्न आहे की ते वेगवेगळे का झाले? हा येस ज्ञानेश्वर. मॅम जेव्हा आपण काचेची पट्टी पण सूर्यप्रकाशाला ठेवून ते वन सावलीत बघतो ना तेव्हा पण ते प्रकाशाचे कलर दिसतात. ऍब्सोल्युटली. मग तेच विचारते का बरं तसं होतंय? हा भाग्यश्री परत सांगायचंय तुला? नाही, मगाचाच हात वरती. आणखी कोण सांगेल? अच्छा,
प्रकाशाचं अपवर्तन का होतंय ते शिकवलेलं मी तुम्हाला पहिल्या क्लासमध्ये. कोणाला आठवतंय? एक छानसं एक्झाम्पल घेतलेलं आपण, की तुम्ही सायकलवर चाललाय, मधूनच जे आहे रस्त्यावरती ट्रॅफिक लागलं किंवा ते शेळी वगैरे आल्या आणि पण तुम्हाला वेळेवर पोहोचायचंय, मग तुम्ही काय करता? मग काय करता तुम्ही? शॉर्टकट घेता ना, मार्ग दिशा चेंज करता. हा, एक्झॅक्टली. मग इथे पण प्रकाश तोच करतोय. मग त्यालाच आपण नाव दिलं प्रकाशाचे अपवर्तन, की प्रकाशाला पण वेळेवर अगदी काचेच्या चिपेतून ग्लास स्लॅब मधनं बाहेर यायचंय. म्हणून मग तो काय करतो? शॉर्टकट घेतो. शॉर्टकट घेतल्यामुळे त्याची दिशा पण त्याला बदलावी लागते, राईट? त्याचं स्पीड स्लो होतंय, पण त्याला कमी वेळेमध्ये अंतर जास्त कापायचंय, म्हणून तो काय करतो? अंतरच कमी करून टाकतो दिशा चेंज करून. मग आता इथे पण हा, भाग्यश्री बोल. मॅम, अपवर्तन म्हणजे काय? रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन आपल्या चॅप्टरचं नाव आहे. तर इथे पण काय होतंय? आता उदाहरण दुसरं घेऊयात. आता समजा तुम्ही ना सायकलवर, नीट ऐका हा मुलांना, तुम्ही सायकलवरती ना, जेवढे पण आता क्लासमध्ये विद्यार्थी आहेत, सायकलवर तुम्ही एका मागे एक आहात. एका मागे एक बरोबर एका लाईनीमध्ये चाललेलं आहे. त्याच्यामुळे ना लांबून बघणाऱ्याला ना एकच लाईन दिसते. एकच मुलगा पहिल्यांदा जो आहे पहिला तोच दिसतोय. बाकीची सगळी मुलं त्याच्या मागे लपली गेलेली आहेत. जसं तुम्ही एका रांगेत उभं राहिलं कसं मागची मुलं दिसत नाहीत परफेक्ट रांग बनवल्यावरती, तसंच सेम टू सेम असं मानून चालूयात की तुम्ही बरोबर एका रांगेमध्ये सायकलवर चाललाय आणि सेम सिच्युएशन आहे. रस्त्यामध्ये अचानकच ना कोणीतरी त्या शेळ्या घेऊन आलं, ते क्रॉस करतात आहेत आणि तुम्हाला पण वेळेवर पोहोचायचंय. मग आता काय करणार तुम्ही? आता तुम्हाला रांग तोडावी लागेल ना. आता तुम्ही सगळेजण आपापल्या दिशेने जाणार, आपापल्या वेळेनुसार काय करणार, म्हणजे आपल्याला जसं जसं वाटेल तसं शॉर्टकट घेणार, कारण तुम्हाला वेळेवर पोहोचायचंय. सेम टू सेम इथे पण तेच होतंय. तर आता मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवते. माझा व्हाईट बोर्ड दिसतोय? येस मॅम. येस मॅम, दिसतोय. हा, आता बघा होतंय काय. ही आपली कोणती पण काच घ्या, ह्याला प्रिझम घ्या, तर हा इथे आपण अशी काढूया स्तंभिका. ठीक आहे. तर हा जो आपला, बॅकग्राऊंड मध्ये मी एक कलर टाकते मुलांना. बॅकग्राऊंड मध्ये मी कोणता कलर टाकू? ग्रे कलर टाकते. थांबा. येस, आता तुम्हाला अजून जास्त छान दिसेल हे. आता हा जो आपला सफेद जो प्रकाशाचा किरण, हा असा प्रकाशाचा किरण पडला इथे, पडला की नाही पडला? येस मॅम. इथं मग माझी स्क्रीन शेअर गायब झालं का रे? माझे व्हाईट बोर्ड दिसतोय तुम्हाला? दिसतंय मॅम. अच्छा, मला ती नाही दिसत आहे. बरं ठीक आहे. तर हा असा प्रकाशाचा पडला किरण, तर हा जो प्रकाशाचा सफेद किरण आहे की नाही मुलांना, तर ऍक्च्युअल मध्ये हा सफेद प्रकाश नाहीच आहे मुळात. हा जो सफेद सफेद दिसतोय आपल्याला प्रकाशाचा किरण, आता पण आपल्या भोवती आसपास सूर्य उगवल्यावर जो सफेद सफेद प्रकाश असतो, तो खरं तर सफेद नाहीये. त्याच्यामध्ये 7 रंग दडलेले आहेत आणि ते 7 रंग मिळून सफेद रंग बनवतात. मग आता ज्यावेळी हवा आहे, हवा जे विरळ माध्यम आहे किंवा आपलं निर्वात आहे, निर्वात म्हणजे व्हॅक्युम आहे, कुठलंच माध्यम नाहीये, त्यावेळी हे सातीच्या साती रंग आहेत ना, जे 1 2 3 4 5 6 7, हे अगदी सगळेजण एकाच वेगाने सेम स्पीडने जातात आणि ते मिक्स होऊन व्हाईट कलर बनवतात. पण आता जसं की काच जे दाट माध्यम आहे, डेन्स आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं,
आतमध्ये गेल्यावर प्रत्येकाचा स्पीड वेगवेगळा होतो. ह्याला आपण असं समजूयात की लाईफ मध्ये काही अशी सिच्युएशन नाही आली, तुमचं विद्यार्थ्यांचंच घ्या, छानपैकी सुट्ट्या चालू आहेत, तर सगळेजण आपल्या आपल्या हिशोबाने छानपैकी एन्जॉय करतात आहेत, खेळण्यामध्ये आपली पूर्ण पॉवर लावतात आहेत, एन्जॉय करतात आहेत छानपैकी. पण जसं मग शाळा सुरू होऊन आता जसं 10वीची परीक्षा येणार आहे, 10वीच्या परीक्षेत सगळ्यांचे सेम मार्क्स येणार आहेत का? नाही. सगळ्यांचा सेम अभ्यास होणार आहे का? नाही. तसंच इथे जास्त दाट माध्यम आलं की मग हे सगळे रंग आपापल्या वेगानुसार जायला लागतात. सगळ्यांचा वेग कमी होणार आहे हे मात्र पक्का. तर मग लाल रंगाचा वेग थोडासा कमी होतो आणि तो सगळ्यात कमी अपवर्तित होतो, म्हणजे त्याचं रिफ्रॅक्शन जे आहे ते सगळ्यात कमी होतं. कोणाचं? लाल रंगाचं. तर तो असा मग इथून बाहेर येतो. आणि सगळ्यात जास्त मुलांनो, सगळ्यात जास्त रंग जो अपवर्तित होतो तो हा आहे पर्पल कलर, आपला वांगी कलर. हा असा, एक सेकंड, हा ह्याचं जे अपवर्तन आहे ना हे सगळ्यात जास्त होतं. आणि हीच बघा इथे आकृती दाखवलेली आहे तुमच्या पुस्तकामध्ये, दिसते? सगळ्यात वर लाल आहे आणि सगळ्यात खाली हा वांगी कलर आहे, व्हायलेट आपण ज्याला म्हणतो. याचा अर्थ काय? ह्या आतमध्ये, काचेच्या आतमध्ये त्यातल्या त्यात सगळ्यात फास्ट रंग कोणता ट्रॅव्हल करतोय? लाल. आणि सगळ्यात कमी स्पीडने ट्रॅव्हल कुठला करतोय कलर? तो आहे हा जांभळा कलर. म्हणजे उदाहरणार्थ माझ्यापासून तुम्ही खूप लांब अंतरावर राहिलाय मुलांना, आणि मी काय केलं, 2 हातामध्ये ना टॉर्च घेतल्या. एक टॉर्च मधून मी लाल लाईट सोडते, दुसऱ्यामधून ही वांगी रंगाची व्हायलेट कलरची. तुम्हाला लाल लाईट लवकर दिसेल, आधी दिसेल, आणि व्हायलेट कदाचित दिसेल पण किंवा दिसणार पण नाही, कारण व्हायलेट लाईट ट्रॅव्हल करून जास्त लांब अंतरापर्यंत जातच नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपले आता मला ही मी जो तुम्हाला माहिती दिली त्या माहितीनुसार मला एक गोष्ट सांगा मुलांनो, तुमच्यापैकी हे रेल्वे स्टेशनला वगैरे कोण कोण गेले? रेल्वे स्टेशनला कोण कोण गेले? ज्ञानेश्वर गेलाय, अनुष्का पण गेले. रेल्वे स्टेशनचे ते इंडिकेटर असतात बघा, जिथे लिहिलेलं असतं ट्रेनचं नाव, टायमिंग, कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार, ते कुठल्या रंगाने लिहिलेलं असतं? लाल रंगाने. दुसरा नाही रंग वापरत, लालच वापरतात का बरं? आता सांगा बरं मला. लाल रंगाची वेव्हलेंथ, आपण जे गेल्या वर्षी शिकलेलो, वेव्हलेंथ मीन्स त्याची तरंग लांबी जास्त आहे आणि तो लांब पर्यंत जातो, त्याचा स्पीड पण जास्त आहे, वेग पण जास्त आहे. हे तुम्हाला आठवतंय ना? थांबा मी परत एकदा एक्सप्लेन करते. गेल्या वर्षी ध्वनी धड्यामध्ये शिकवलेलं मी तरंग लांबी काय असते. तरंग लांबी मीन्स वेव्हलेंथ. परत वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी काय असते, बरोबर आहे? तर प्रकाश पण तर तरंगच आहे ना. तर म्हणजे वेव्हलेंथ जास्त असते म्हणजे काय रे मुलांना? हे बघा, हा लाल रंगाची जर तुम्ही तरंग काढली ना ती अशी असेल. मग त्याच्यानंतर ना जर तुम्ही ऑरेंज रंगाची तरंग काढली तर ती कदाचित ही अशी असेल, त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी असेल, कळतंय तुम्हाला? आणि सेम टू सेम तशीच तुम्ही जर लास्टला एकदम जो जांभळा रंग आहे त्याची एकदम अशी असेल, एकदम छोटीशी दिसते. की आता हे इथून तिथपर्यंत बघा तरंग लांबी किती जास्त आहे आणि हे इथून तिथपर्यंत ही तरंग लांबी किती कमी आहे. कळतंय तुम्हाला काय चाललंय? येस मॅम. मग हे प्रिझमच्या आतमध्ये हे रंग काय होतात, वेगवेगळ्या स्पीडने जातात आणि वेगवेगळ्या कोणाने ते स्तंभिकेकडे मोडतात. सगळ्यात जास्त स्तंभिकेकडे कोणता रंग मोडतोय? पर्पल कलरचा, हा वांगी कलर, आणि सगळ्यात कमी लाल रंग. आणि त्याच्यामुळे मग इथे काय होतं, ते परत मग बाहेर येतात, त्या परत त्याचं अपवर्तन होऊन ते बाहेर येतात. आता ते स्तंभिकेपासून थोडस लांब जातात इथे बाहेर येताना, आणि त्याच्यामुळे मग आपल्याला हे 7 रंग इथे
बनलेले दिसतात. त्याला इंग्लिशमध्ये आपण स्पेक्ट्रम म्हणतो. स्पेक्ट्रम ऑफ द कलर्स वी सी. वी कॅन सी सेपरेट 7 कलर्स. ठीक आहे, समजलं? येस मॅम, समजलं. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय, हे बघा तुमचं जे पुस्तक आहे ना मुलांना, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी जे एक्सप्लेन केलं ना ते इथे लिहिलेलं आहे. हे बघा, वेवलेंथ क्लोज टू 700 नॅनोमीटर दिसते तुम्हाला. आपले जे डोळे आहेत हे फक्त 400 ते 700 पर्यंतचाच जो तरंग लांबी असलेलीच तरंग बघू शकतात. तर मग इथे जवळजवळ ही व्हायोलेट कलर आहे ना, वांगी कलर, ह्याची बघू शकता तुम्ही वेवलेंथ 400 नॅनोमीटर. नॅनोमीटर म्हणजे कळते मुलांना किती? 0.0009 शून्य टाकून नॅनो, आणि मग 4 आकडा येईल. मीटर एवढी छोटी, 1 मीटर एवढं मोठं असतं ना, त्या एका मीटरचे तुम्ही 9 तुकडे केल्यावरती मग तो पण 0.4 एवढा नॅनोमीटर एवढी जो पर्पल कलर आहे, वांगी कलर, त्याची वेवलेंथ असते. आणि लालची तरी पण त्यातल्या त्यात बघा 700 आहे, 700 नॅनोमीटर आहे. ठीक आहे, तर लाल रंग मग आपल्याला दिसतो. ठीक आहे, मग ह्या वाला पॅरेग्राफ. आज काय करायचं, तुमचा होमवर्क काय आहे की तुम्ही हे सगळं नीट वाचून काढायचंय मुलांना. हे ट्विंकलिंग ऑफ स्टार्स आणि हे डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन ऑफ लाईट मध्ये दीज 2 आर व्हेरी इम्पॉर्टंट पॅरेग्राफ्स. हे बघा, स्पेक्ट्रम ऑफ 7 कलर्स वगैरे सगळं हे बघा दिसते. डिफरंट कलर्स ट्रॅव्हल विथ डिफरंट वेलॉसिटी, डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. आणि वेलॉसिटी ऑफ लाईट इन अ मीडियम डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता. एका सेकंदात किती तरंग बाहेर पडतात त्याच्यावर डिपेंड आहे त्याची वेलॉसिटी. आता वेलॉसिटीचा आणि फ्रिक्वेन्सीचा काय रिलेशन आहे हे पण आपण ध्वनी धड्यामध्ये गेल्या वर्षी ऑलरेडी शिकलेलो होतो. फक्त सध्या एवढी लक्षात ठेवा, जेवढी जास्त वारंवारिता तेवढी जास्त त्याची काय असेल, वेलॉसिटी असेल, तेवढा फास्ट तो असेल. तर म्हणून लाल रंग जो आहे तो सगळ्यात फास्टेस्ट आहे ह्या सगळ्या रंगांमध्ये, आणि व्हायोलेट जो आहे तो सगळ्यात स्लोवेस्ट आहे. आणि हे लक्षात ठेवायचं आहे मुलांना. बघा, उलट काढलं ना ह्याला विब ग्योर म्हणतात. विब ग्योर. व्ही फॉर व्हायोलेट, आय फॉर इंडिगो, ब्ल्यू फॉर आपला ब्ल्यू कलर, निळा कलर, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. ठीक आहे, तर हे छानपैकी वाचून काढा. बाकी हा वाला जो टॉपिक आहे हा आपण उद्या घेऊयात. अच्छा, उद्या पण आपला क्लास आहे हा मुलांनो. तर उद्या जरी सॅटर्डे असला तरी उद्या पण आपला क्लास आहे, तर उद्या प्लीज तुम्ही जॉईन व्हा. होमवर्क आणि नक्की करा. मी उद्या मग आणखी प्रश्न विचारेल तुम्हाला. ठीक आहे, तर चला आज आपला क्लास संपूया. थँक्यू फॉर जॉईनिंग. आय होप तुम्हाला चांगलं समजलं, शिकवलंय ते. समजलं सगळ्यांना छानपैकी? येस मॅम, समजलं. अनुष्का, तुला कळलं बेटा? ओके, ठीक आहे, चॅटमध्ये टाकलं ते. ओके, ग्रेट.